मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत की सिंधूच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या रुक्मिणी काकूंना राघव आता चांगलाच धडा शिकवणार आहे आणि भूतकाळातील एक खूप मोठं रहस्य आता रत्नपारखींच्या समोर येणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सावी आपलीच मुलगी, आपलंच रक्त आहे हे कळल्यानंतर राघव सावीला सिंधूच्या हातातून हिसकावून रत्नपारखींच्या घरी घेऊन आलेला असतो आणि सिंधूने काही तमाशा करू नये म्हणून राघवने पोलिसांची एक टीम सेक्युरिटीसाठी घराबाहेर सुद्धा ठेवलेली असते। तापाने फनफनलेल्या सावीची राघव एखाद्या आईप्रमाणे काळजी घेत असतो। रात्रभर तिच्या उशाशी बसलेला असतो। आता घरातील सर्वांनाच असा प्रश्न पडतो की राघव सावीला घरी का घेऊन आला असेल, परंतु राघव मात्र कुणाला काही एक सांगायला तयार नसतो। तर इकडे सिंधू सावीला घेण्यासाठी रत्नपारखींच्या घराबाहेर येते, परंतु मध्येच सेक्युरिटी गार्ड तिला अडवतात। राघव सरांची परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही म्हणून ते सिंधूला सांगतात। तर सिंधू मोठ्यानेच ओढत म्हणते, राघव, माझी मुलगी मला परत द्या। तुम्हाला काय वाटलं, जर तुम्ही घराबाहेर पोलीस ठेवले तर मी माझ्या मुलीला येथून घेऊन जाऊ शकत नाही का? मला माझ्या मुलीपासून कोणीही दूर करू शकत नाही। राघव, लवकर बाहेर या। म्हणून आता सिंधू खूप मोठमोठ्याने ओढत असते आणि सिंधूचा आवाज ऐकून घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो। विनायक म्हणतो, बाबा, डॉक्टर आंटी आली वाटतं, थांबा मी बघून येतो। परंतु राघव विनायकला अडवत म्हणतो, नाही, तू इथेच थांब, सावीला एकटीला सोडू नकोस, मी जाऊन तिला बघून येतो। त्यावर विनू म्हणतो, हो बाबा, मी सावीला आता कधीच एकटं नाही सोडणार। तर इकडे सिंधू त्या लेडी इन्स्पेक्टरला सांगत असते की तुम्हाला मला आतमध्ये जाऊच द्यायला हवं। तुम्हाला कळतंय का, तुम्ही एका गुन्हेगाराची साथ देत आहात। IPS राघव रत्नपारखी माझ्या मुलीला घेऊन आतमध्ये गेले आहेत, परंतु ती लेडी इन्स्पेक्टर मात्र सिंधूचं काही एक ऐकून घ्यायला तयार नसते। त्याच वेळेला आता घरातील सर्वजण बाहेर येतात। मधू मोठ्यानेच ओरडते की सोडा तिला। तेव्हा ती लेडी इन्स्पेक्टर मधूला सांगते, राघव सरांनीच आम्हाला सांगितलं आहे की कोणत्याही बाईला आतमध्ये पाठवायचं नाही म्हणून। त्यावर रुक्मिणी काकू विचारते, सिंधू हा काय तमाशा लावला आहे? तर सिंधू चिडूनच म्हणते, हा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलालाच विचारा। इथे माझ्या मुलीला ते माझ्यापासून हिसकावून घेऊन आले आहेत। मी त्या माणसाला अजिबात सोडणार नाही। एकतर माझ्या सावीची तब्येत सुद्धा ठीक नाही, जर माझ्या मुलीला काही झालं ना तर मी तुम्हाला कुणालाच सोडणार नाही। त्याच वेळेला राघव बाहेर येतो आणि मोठ्यानेच ओढत म्हणतो, घेऊन जा हिला। तर सिंधू रागानेच राघवकडे पाहत असते। तर राघव म्हणतो, सिंधू, तुला माझ्या कुटुंबापर्यंत पोचण्याच्या अगोदर माझा सामना करायला हवा। तू कितीही धमकी दिलीस ना तरीही माझ्या कुटुंबाचं काहीही बिघडवू शकणार नाहीस, माझं काही एक वाकडं करू शकणार नाहीस। तर सिंधू म्हणते, राघव, माझ्या नादाला लागू नका। तुम्ही माझ्या मुलीला घेऊन इथे कसं येऊ शकता? त्यावर राघव म्हणतो, कारण ती फक्त तुझ्या एकटीची मुलगी नाहीये। मी सावीला इथे घेऊन आलो आहे कारण ती फक्त तुझीच नाही तर माझी सुद्धा मुलगी आहे। आणि ते ऐकून सर्व रत्नपारखी हादरतात की सावी राघवची मुलगी आहे। राजश्री चिडूनच विचारते, राघव, तू हे काय बोलत आहेस, तुला कळतंय का? त्यावर राघव सांगतो, हो आई, मी काय बोलतो ते मला चांगलंच कळतं, कारण सावी माझी मुलगी आहे, माझं रक्त आहे। सिंधू आणि माझी मुलगी आहे आणि आता सावी माझ्यासोबत इथेच राहणार। ते ऐकून मधुला तर चक्करच येते, ती धक्क्याने खाली बसते। तर सिंधू मोठ्यानेच ओरडत म्हणते, राघव, तुम्ही एकटेच सावीचे बाबा नाही आहात। सावी माझी सुद्धा मुलगी आहे। एक मिनिटसुद्धा मी सावीला इथे ठेवणार नाही। म्हणून आता सिंधू खूप मोठमोठ्याने सावीला आवाज देत असते आणि त्या लेडी इन्स्पेक्टरला दूर ढकलून देते। तेव्हा सिंधू राघवला म्हणत असते, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या मुलीला तुमच्या इथे नाही ठेवणार। राघव म्हणतो, सिंधू, तशी वेळच येणार नाही। आणि मित्रांनो, त्याच वेळेला आणखी एका लेडी इन्स्पेक्टरची गाडी तिथे येते। ती लेडी इन्स्पेक्टर सिंधूला पकडत म्हणते की राघव सरांच्या घरात बळजबरीने घुसण्याच्या गुन्ह्याखाली आम्ही तुम्हाला अरेस्ट करत आहोत। तेव्हा सिंधूला मोठा धक्काच बसतो। ती म्हणते, मी फक्त माझ्या मुलीला घेण्यासाठी इथे आले आहे आणि तिला घेतल्यानंतरच मी इथून निघून जाणार। राघव IPS असले तरीही तुम्ही माझ्या मुलीला माझ्यापासून असं दूर नाही ठेवू शकत, उलट तुम्ही यांनाच अरेस्ट करा।
त्यावर राघव विचारतो, सिंधू तुला कारणच हवं आहे ना, मग एकदम लक्ष देऊन ऐक. एकतर तू एका IPS अधिकाऱ्याच्या घरात घुसून तमाशा करत आहेस. दुसरं कारण म्हणजे एका ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस ऑफिसरवर तू हात उगारलास. आणि तिसरं कारण म्हणजे तू माझ्या स्वतःच्या मुलीला तिच्या बापापासून दूर करण्याचा प्रयत्न केलास आणि म्हणूनच आता तुला जेलची हवा खावीच लागेल. तू खूप मोठा गुन्हा केला आहेस आणि त्याची शिक्षा तुला भोगायलाच हवी. तर सिंधू रडतच म्हणत असते की राघव, तुम्ही हे खूप चुकीचं करत आहात. मी तर माझ्या मुलीला घेऊन कायमचं गावी निघून जाणार होते, पण तुम्हीच आमच्यामध्ये आलात. परंतु राघव म्हणतो, घेऊन जा हिला. तेव्हा ती लेडी इन्स्पेक्टर सिंधूच्या हातामध्ये बेड्या ठोकते आणि सिंधूला ओढतच तेथून घेऊन जाते. तर सिंधू मोठमोठ्याने रडत असते, ओढत असते. परंतु राघवला मात्र काही एक फरक पडत नाही. तेव्हा सिंधूची ती अवस्था पाहून राजश्रीला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा मधूला मात्र खूप मोठा झटका बसलेला असतो की सावी सिंधू आणि राघवची मुलगी आहे. तेव्हा काकू विचारते, राघव तू असं का म्हणालास की सावी तुझी मुलगी आहे म्हणून? तू तिला ॲडॉप्ट करण्याचा विचार तर करत नाही आहेस ना? तर राघव म्हणतो, मी सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देईल, परंतु आता सावीची तब्येत खूप खराब आहे. मला तिची काळजी घ्यायला हवी. तिला माझी खूप गरज आहे. म्हणून आता राघव तेथून जाण्यासाठी निघतो. परंतु मधू म्हणते, थांब राघव, बाहेर तू जे काही म्हणालास ते सत्य आहे का? खरंच सावी तुझी मुलगी आहे का? राघव सांगतो, हो हो हो, सावी माझीच मुलगी आहे. तर मधू विचारते, मग अचानक तुला हे सगळं कसं कळलं? त्यावर राघव सांगतो, हे सत्य मला त्या व्यक्तीने सांगितलं ज्याच्यावरच आपण सावीचा बाबा असल्याचा संशय घेत होतो. तो मंगेश त्या दिवशी त्यासाठीच इथे आला होता. त्या मंगेशला माहिती होतं की सावी माझीच मुलगी आहे म्हणून, पण तिच्या बापाला म्हणजेच मला माहिती नव्हतं. सिंधूने इतकी वर्ष हे रहस्य माझ्यापासून लपवून ठेवलं. म्हणून मी एवढ्या रात्री सावीला आणण्यासाठी बाहेर गेलो होतो. कारण त्या मंगेशकडून मला हेही कळलं होतं की सिंधू माझ्या मुलीला घेऊन हे शहर सोडून कायमचं निघून जाणार आहे. परत एकदा सिंधू माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून दूर करणार होती. तेव्हा राजश्री रडतच म्हणते की इतकी मोठी गोष्ट सिंधू आपल्यापासून कशी लपवून ठेवू शकते? तेव्हा रुक्मिणी काकू टाळ्या वाजवत म्हणते, एकदम छान, त्या सिंधूला तर मानलं पाहिजे. तिने एकदम चांगली चाल खेळली आहे. राघवला चांगल्याच तिच्या जाळ्यात अडकवलं आहे. कारण हे सत्य नाही तर सिंधूचा एक डाव आहे. तिनेच मंगेशला राघवला खोटं सांगायला सांगितलं असेल, त्याला भाग पाडलं असेल. कारण त्या सिंधूला पुन्हा एकदा रत्नपारखींच्या घरात घुसायचं आहे. राघवला पुन्हा एकदा मिळवायचं आहे. मी त्या मुलीला चांगलंच ओळखते. कारण तिला मधू आणि राघवचा संसार पुन्हा एकदा उद्ध्वस्त करायचा असेल. आणि ती सावी राघवची मुलगी नसून सिंधूच्या पोटात वाढलेलं एक पाप असणार हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा ते ऐकून राघव रुक्मिणी काकूवर मोठ्यानेच डरकाळी फोडत म्हणतो की कोणी काहीही म्हटलं ना तरी सावी माझीच मुलगी आहे. काकू, आता तू एकही शब्द बोलू नकोस. कारण मला माहिती आहे सिंधूच्या स्वभावात लाख चुका असतील, परंतु तिचं चारित्र्य एकदम साफ आहे आणि माझा सिंधूवर पूर्णपणे विश्वास आहे. ही चूक तर माझीच आहे. मी तिच्यावर संशय घेतला, परंतु सिंधूच्या विरोधात आता मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. तर आता मित्रांनो, पुढे काय होणार त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.